अॅट्रॉसिटी कायद्याबाबत दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल स्पष्ट शब्दात नकार दिलाय। त्यामुळे हा कायदा कमकुवत करण्याचा केंद्राचा डाव असल्याच्या टीकेला आता नव्यानं धार येणार आहे। अर्थात दलितांच्या हक्कांबाबत तसंच त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा करण्याबाबत आम्ही 100% अनुकूल आहोत, असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। सर्वोच्च न्यायालयानं 20 मार्चला दिलेल्या निकालामुळे अनेक राज्यात हिंसाचार उफाळून मोठी जीवितहानी झाली। हा केंद्राचा युक्तिवादही न्यायालयानं धुडकावलाय। अॅट्रॉसिटी कायद्यान्वये तक्रार करतानाच अटक करण्याच्या तरतुदीवर निर्बंध लावणारी जी मार्गदर्शक तत्व न्यायालयानं 20 मार्चच्या निकालाद्वारे ठरवून दिली होती ती संसदेनं केलेल्या कायद्याच्या विपरीत आहेत। त्यामुळे त्यांना स्थगिती द्यावी आणि हा मुद्दा मोठ्या खंडपीठाकडे सोपवावा अशी केंद्राची मागणी होती। आणि अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये नवीन काय बदल झालेले आहेत त्या बदलांवरती एक नजर टाकूया। कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला अॅट्रॉसिटीच्या आरोपानंतर थेट अटक करता येणार नाही। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच सरकारी अधिकाऱ्याची अटक शक्य होईल। सरकारी कर्मचारी तसंच सामान्य व्यक्तींना देखील अशाच प्रकारचं संरक्षण दिलं जाईल। बदलांनुसार तक्रारीचा खरेपणा तपासण्यासाठी पोलीस अधीक्षकांना 7 दिवसांची मुदत देखील आता दिली जाईल। अटकेच्या कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांची लेखी परवानगी घेणं आवश्यक असणार आहे। प्राथमिक चौकशीनंतर तक्रारीत तथ्य आढळल्यास नंतर पुढची कारवाई होणार आहे।